सॅटेलाइट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई येथे 17 नोव्हेंबर 2023 ला बेलापूर ते पेंगर या दरम्यान पहिली मेट्रो धावली आणि प्रवासाचा नवा मार्ग खुला झाला. कनेक्टिव्हिटी वाढली. अशामध्ये जो व्यक्ती मालमत्ता आणि रिअल इस्टेट यामध्ये गुंतवणूक करू इच्छितो, ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची, आता तो विचारात पडलाय की नवी मुंबईमध्ये आता एक्झॅक्टली जर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ते कुठे? घनसोली, कोपरखैरणे, ऐरोली, वाशी, बेलापूर, खारघर, उलवे की तळोजा? आता तळोजा हा नाव जर घेतला तर सध्या तिकडे जे आहे ती आवड लोकांची कमी आहे. पण तळोजामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय फायदे होतील आणि नवी मुंबईमध्ये तळोजा व्यतिरिक्त असं काय काय आहे जे मेट्रो प्रकल्पामुळे बदलणार आहे? त्यामुळे एक्झॅक्टली नवी मुंबईमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आणि करायचा विचार असेलही तर कुठे प्लॅन करायचं, या सगळ्या विषयांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अशाच प्रकारच्या रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी रिलेटेड तुम्हाला जर अपडेट्स आणि माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. सर्वात आधी आपण मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती घेऊया की एक्झॅक्टली हा मेट्रो प्रकल्प किती आणि पुढे किती वाढणार आहे, सध्या जो सुरू झालाय तो किती लांबीचा आहे आणि या दरम्यान कोणते कोणते स्टेशन आणि कनेक्टिव्हिटी येतात. हा जो मेट्रो प्रकल्प आहे हे सिडकोनी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणजेच MRTS अंतर्गत डेव्हलप केला आहे. हा पहिला टप्पा आहे. या टप्प्यामध्ये बेलापूर, खारघर आणि तळोजा या सिडकोच्या महत्वाच्या नोड्सना एकमेकांसोबत जोडल्या गेलं आहे. नवी मुंबई मेट्रो टप्पा 1चं बांधकाम 2011 या साली सुरू झालं होतं. 12 वर्षानंतर म्हणजेच 17 नोव्हेंबर 2023 ला या टप्प्यावरची पहिली मेट्रो ट्रेन जी आहे ही सुरू झाली. या मेट्रोची लांबी 11.10 किलोमीटर असून त्यावर एकूण 11 स्टेशन्स आहेत. त्यामध्ये CBD बेलापूर, सेक्टर 7 सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 सेक्टर 14 सेंट्रल पार्क, पेटपाडा, सेक्टर 34 पंचानंद आणि पेंधर या स्टेशनचा समावेश आहे. सुरू झालेला नवी मुंबई मेट्रो मार्ग हा बेलापूर, खारघर, तळोजा, पेंधर या महत्वाच्या निवासी आणि औद्योगिक MIDC भागांमधून जातो. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या राहणाऱ्या सगळ्यांसाठी हे मेट्रो जे आहे खूप जास्त सोयीची आता ठरणार आहे. त्यामुळे परिणामी येणाऱ्या काळामध्ये खारघर, बेलापूर, तळोजा या सर्व ठिकाणच्या घरांच्या किमती जे आहे हे वाढणार आहे, हे नाही. आता जर तळोजा या नोडचा आपण जर विचार केला तर नवी मुंबईमध्ये सर्वात स्वस्त मालमत्ता प्रॉपर्टी ही तळोजा नोडला आहे. म्हणजे आजच्या घडीला जर तळोजा नोडमध्ये आपण विचार केला तर 6,000 ते 7,000 पर स्क्वेअर फीट हे भाव तिथे सुरू आहे. आणि जर रेंटनी बघायला गेलं तर 10 ते 20,000 दरम्यान, डिपेंड्स की 1 BHK, 2 BHK, 3 BHK कुठल्या घरामध्ये आपण घर शोधताय त्यानुसार तिथे रेंट भाडं हे आहे. पण तळोजा या नोडचा जर विचार केला आणि बेलापूर तळोजा दरम्यानचा विचार केला तर सुरुवातीला बेलापूर पासून तळोजा जायला पाऊण तास आणि ट्रॅफिक वगैरे असेल तर 1-1.25 तास लागायचा. पण आजच्या टाइमला तळोजा आणि बेलापूर हा जो प्रवास आहे हा फक्त 20 मिनिटात पूर्ण करू शकतो या मेट्रोद्वारे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच जो नावाशेवा शिवडी सी लिंक आहे हे सुद्धा सुरू होणार आहे आणि या नावाशेवा शिवडी सी लिंकनी बेलापूर पासून मुंबईला 20 ते 25 मिनिटात पोहोचता येतं. म्हणजे जर तळोजामध्ये कोणी भविष्यात इन्व्हेस्टमेंट करायचा विचार जरी केला आणि त्यांना मुंबईला जर जायचं असेल तर जास्तीत जास्त 40 ते 50 मिनिटं म्हणजे तासाभराच्या आतमध्ये तळोजावरून माणूस मुंबईला पोहोचू शकतो. आता येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जेव्हा सुरू होतात तर आजूबाजूच्या किमती सुद्धा वाढतात. आता ज्यांचं घर ऑलरेडी मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी असेल आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तळोजामध्ये बघायचं असेल तर नक्की त्या गोष्टीचा त्यांना लाभ मिळू शकतो. कारण की काही जे तज्ज्ञ आहे, जे रिअल इस्टेटचे तज्ज्ञ आहे, त्यांच्या मते येणाऱ्या काळामध्ये 1 BHK आणि 2 BHK यांची विक्री तळोजा या नोडला 40% वाढणार आहे. म्हणजे आज जेवढे घरं विकल्या जात आहेत त्यापेक्षा 40% अधिक घरं येणाऱ्या काळात तळोजा नोडला विकल्या जाणार आहे आणि त्यांच्या किमती 5 ते 10% वाढतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही राहतोय आणि आम्हाला राहायला जायचं असेल तर सध्या ही खूप चांगली आवड असेल असं मी बोलणार नाही. पण येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये हीच मेट्रोचा पुढचा दुसरा टप्पा, तिसरा आणि चौथा टप्पा जेव्हा सुरू होईल तो निश्चितच होईल. कारण नवी मुंबई मेट्रो पण सुरू होणार ह्याच चर्चा होत्या आणि काही विरोधी लोक जे असतात ज्यांना फक्त टीका करायची असते ते नाही होणार ह्या गोष्टी बोलतात. पण शेवटी 17 नोव्हेंबरला ही मेट्रो सुरू झाली तर येणाऱ्या काळात पण हे 3 टप्पे जे आहेत ते पूर्ण होतील. हे 3 टप्पे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यानंतर तळोजावरून नवी मुंबई विमानतळाला जोडता येईल आणि पुढे तिसऱ्या टप्प्यामध्ये हीच मेट्रो जी आहे ती कल्याण आणि डोंबिवली या स्थानकांना सुद्धा जोडल्या जाणार आहे.
म्हणजे आज जर तुमच्याकडे घर असेल आणि तुम्हाला 1 BHK 2 BHK एवढ्या कमी किमतीमध्ये जो बजेटमध्ये आहे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर तळोजा नोड हा सगळ्यात बेस्ट चॉईस आजच्या टाइमला असू शकतो. कारण येणाऱ्या 10-15 वर्षानंतर ह्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा तुम्हाला खूप होईल. कारण सुरुवातीला जेव्हा अशाच प्रकारच्या काही सिटीज वगैरे बनत होत्या, तेव्हा कोणी इन्व्हेस्टमेंट तिथं केलं नाही. मुंबई असताना नवी मुंबईमध्ये जास्त कोणी फिरकून बघितलं नाही. पण आज नवी मुंबई ज्या मुंबईच्या जवळ आहेत, ऐरोली, घनसोली, वाशी सारख्या ठिकाणी घराच्या किमती ह्या आसमानाला भिडलेल्या आहेत, जे सामान्य माणसाला घेणं आता शक्य नाहीये. पण तेच शक्य तुम्ही तळोजा नोडला करू शकता. आता इथं घराच्या किमती अचानक खूप प्रचंड वाढतील असंही नाही. सिडको करून 25,000 घरं इथं बनवण्यात येत आहे. त्यामध्ये इतरही काही डेव्हलपर्स, बिल्डर्स आहेत, त्यांच्यामध्ये खूप जास्त स्पर्धा आहे घर विकण्याची. तर योग्य डेव्हलपर, योग्य बिल्डर हे निवडून आणि सिडकोचे जे फॉर्म्स निघतात, जे 25,000 घरं बनवतात, जी लॉटरी सिस्टीम असते, त्यामध्ये सुद्धा फॉर्म भरून तुम्ही इथे नक्कीच प्रॉपर्टी घेऊ शकता. येणाऱ्या काळामध्ये याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होईलच. सोबतच हे तुमचा रिटायरमेंट प्लॅन सुद्धा चांगला असू शकतो. आता समजा तुम्हाला राहायला जायचं नाही, ऑलरेडी तुमच्याकडे एक चांगलं व्यवस्थित घर आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी थोडाफार पैसा तुमच्याकडे आहे, तळोजा MIDC मध्ये जर तुम्ही घरात इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचा फायदा काय होईल? याचा फायदा हा होईल की तुमचा एक चांगला पॅसिव्ह इन्कम रेंटच्या माध्यमातून तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ही कशी? आता खारघरला येणाऱ्या काही वर्षांमध्ये BKC सारखा एक मोठा प्रकल्प सुरू होणार आहे. एक मोठा IT पार्क बनणार आहे आणि बेलापूर सारख्या ठिकाणी सुद्धा भारतातला सर्वात मोठा IT पार्क बनवण्याचा विचार सरकारचा सुरू आहे, जो येणाऱ्या काळात बनेलही. जेव्हा अशा प्रकारचे IT पार्क नजीकच्या ठिकाणी बनल्या जातात, त्यावेळेस त्या ठिकाणी रेंट आणि घरं कोणाला घ्यायचे असेल तर ते परवडणारे नसतात. मग ते थोडं जवळ कनेक्टिव्हिटी असणाऱ्या ठिकाणी आपलं घर रेंटसाठी किंवा विकत घेण्यासाठी बघतात. त्या टाइमला तुमच्याकडे तळोजामध्ये स्वतःचं घर असेल तर चांगल्या पैशाने तुम्ही रेंटवर देऊन एक चांगलं पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. तर आजच्या टाइमला जर विचार केला, या मेट्रो नंतर सर्वात चांगली चॉईस हे तज्ज्ञांच्या मते तळोजा नोडला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही बेलापूर, उल्वे, खारघर आणि नवीन पनवेल हे सुद्धा ऑप्शनमध्ये ठेवू शकता. तर माझं पर्सनल ओपिनियन हा राहील, कारण तळोजा MIDC, तळोजा नोड आणि येणारा जो मेट्रो 4चा टप्पा आहे, जो इथून पुढे महापे आणि नवी मुंबईच्या घनसोली आणि ठाणे या ठिकाणी कनेक्ट होणार आहे, तर येणाऱ्या नजीकच्या भविष्याच्या काळात हा इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी खूप जास्त लाभदायक ठरू शकतो. आता घर घेणं फार आवश्यक असतं. लोक घरांना स्वप्न, ड्रीम होम यासारखे शब्द वापरतात. पण माझं सरळ आणि साधा सल्ला असेल की घर ही गरज असली पाहिजे, ना की स्वप्न. 1RK 1BHK सारख्या छोट्याशा 400-500 स्क्वेअर फीटच्या घरात राहणं हा कोणाचा स्वप्न नसतो. स्वप्न बघायची असेल तर ती मोठी बघा आणि या घरांना एक गरज म्हणून बघा. धन्यवाद.